नमस्कार मित्रांनो, शेतकरी टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 4 ते 5 दिवसापासून आपल्या गोठ्यावरती एक प्रॉब्लेम चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा गाय बघू शकता. गायी सगळ्या भरलेल्या आहेत शेणानं. एकदम पातळ संडास करतात डायरियासारखे. आणि याच्यावरती कोणतं औषध वापरायला पाहिजे की मला आता एका गायीवरती चांगला रिझल्ट आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा पहिल्यांदा ह्या गायीला सुरुवात झाली होती जुलाब व्हायची. म्हणजे काय झालं होतं, डायरिया व्हायची. ह्या गायीला चालू झालं होतं आणि यावरती आपण बायोट्रिम नावाचं इंजेक्शन वापरलं. 3 दिवस वापरल्यानंतर गायीला 0% रिझल्ट आला होता. ह्या गायीनंतर ह्या कालवडाला सुरुवात झाली जुलाबाची. पण ह्या कालवडाला सुद्धा आपण हे इंजेक्शन वापरलं. ह्या कालवडाला रिझल्ट त्या इंजेक्शनाचा आला. म्हणजे लहान कालवडांमध्ये रिझल्ट त्या इंजेक्शनाचा चांगल्या प्रकारे येतो आहे. पण मोठ्या जनावरांमध्ये मित्रांनो पाहिजे असा रिझल्ट त्या गायीला आला नाही. म्हणजे आपल्या ह्या गायीला इंट्रामस्क्युलर दिलं होतं आपण इंजेक्शन बायोट्रिप. 3 दिवसानंतर आपण ट्रीटमेंट चेंज केली. 3 दिवसानंतर इंट्राव्हिनस, कारण गाई 3 महिन्याची गाभण आहे. तुम्ही खराब झाली मित्रांनो. आता गाई 3 महिन्याची गाभण आहे मित्रांनो. 4थ्या दिवशी आपण तिला इंट्राव्हिनस दिलं. ऑक्सिटेट्रासायक्लिन आणि कॅडेस्टिन इंट्रामस्क्युलर आणि ऑक्सी इंट्राव्हिनस दिलं. कारण आपल्याला माहिती आहे की ऑक्सिटेट्रासायक्लिन थोडंसं जळजळ करतं. त्यामुळं गायींमध्ये त्रास होण्याचं प्रमाण होतं. गायी त्रास करतात किंवा अशा टायमिंगला अबॉर्शन होण्याचं सुद्धा प्रमाण वाढतं गायींमध्ये ऑक्सीनं. म्हणजे एवढं होत नाही पण चान्सेस राहतात मित्रांनो ऑक्सीनं. गायीला थोडासा त्रास झाला ऑक्सीनं मित्रांनो. एक साधारणतः 2-3 तास त्रास झाला गायीला. पण गाई दुसऱ्या दिवशी, म्हणजे आपण दुपारी दिलं होतं, संध्याकाळी गाई व्यवस्थित झाली. आणि गाईनं आज शेण टाकलं नाही मित्रांनो. पण तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर आहे. जसं की ह्या गाईचं शेण आहे ना, त्या टाईपमध्ये गाई आत्ता शेण टाकायला लागलेली आहे. म्हणजे ऑक्सीनं आपल्याला एका दिवसात रिझल्ट दिलेला आहे मित्रांनो. आणि बायोट्रिम इंजेक्शनाचा आपल्याला रिझल्ट भेटलेला नाही. तुमच्या गोठ्यावरती जर असा प्रॉब्लेम आला असेल की आपली जनावरं जर पातळ शेण टाकत असतील किंवा डायरिया जर झाला असेल गायींमध्ये पातळ हागवणीचा, तर आपण ऑक्सिटेट्रासायक्लिनचा वापर डॉक्टरांना करायला सांगा. कारण तुम्ही घरच्या घरी काही वापर करू नका. कारण इंट्राव्हिनस द्यावं लागतं आणि इंट्राव्हिनस देणं हे खूप अवघड आहे. सगळ्यात क्रिटिकल कंडिशन असते. कारण ही गोष्ट जोपर्यंत आपण शिकत नाही किंवा काय नवीन डॉक्टरांना सुद्धा देता येत नाही. जे जुने डॉक्टर आहेत ते व्यवस्थितपणे देतात. त्यामुळे त्यांना ऑक्सीचा वापर करायला लावा मित्रांनो. आणि आपले ऑक्सी देण्याआधी डॉक्टरांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा, गाय गाभण आहे का खाली असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कालवड असतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण गाभण असेल तर थोडीशी काळजी घ्यायला सांगा. कारण कदाचित अबॉर्शन होण्याचे चान्सेस राहतात. कारण उन्हाचं प्रमाण पण भरपूर आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.